मुळात गोष्ट एक लक्षात ठेवा, सद्गुरू ही कधीच व्यक्ती नसते. सद्गुरू हे तत्व आहे, सद्गुरू ही शक्ती आहे. भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतानुभवामध्ये म्हटलं, गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या हि शांकरी जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम. सद्गुरू या नामानं एक अत्यंत मोठा चैतन्याचा कृपेचा प्रवाह वाहत असतो. फक्त आपल्याला आपल्या मनाच्या अहंकाराला दूर सारून ती खिडकी उघडावी लागते की त्या कृपेचा धबधबा आपल्या करता त्वरित पुढे सरकतो. आणि ते कसं करावं हे आपल्याला विभिन्न प्रकारच्या या प्रबोधनांच्या मधनं कळतं. म्हणून आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला, मनुष्य देहानंतर मुमुक्षुत्व प्राप्त झालं. भगवान आदिशंकराचार्यांनी म्हटलं, महापुरुष संशय. मुमुक्षु झाला तरी पण त्याला मी जावं कुठे कळलं पाहिजे. भगवंतानं भगवद्गीतेमध्ये सुद्धा एक कमालीची गोष्ट सांगितली. अर्जुन समोर आहे आणि भगवंतानं म्हटलं काय की अरे तुला ते तत्व जाणून घ्यायचं असेल ना, तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. तत्वदर्शी लोकांच्याकडे जा, त्यांची सेवा कर, विनम्रतेनं त्यांना नमस्कार कर, म्हणजे तुला त्या ज्ञानाचा प्रकाश त्यांच्या कृपेनं प्राप्त होईल. भगवंतानं सुद्धा सद्गुरूंच्याकडे जाण्याकरता सांगितलेलं आहे. आणि म्हणून एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या अंतःकरणामध्ये सद्गुरू ही शक्ती निरंतर अत्यंत आदराचं स्थान प्राप्त करून राहिली की आपल्याला सगळ्या वाटा मोकळ्या होतात. म्हणून जाणते गुरु भजिजे तेने कृतकारी होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. तरी झळझळोनी वहिला निघ ये भक्तीची ये वाटे लाग जया पावसी अभ्यंग निजधाम माझे. मानव जीवन प्राप्त केल्यानंतर आपल्याला भक्ती मार्गापर्यंत येणं ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. ज्याला ज्याला भक्तीचा उमाळा कळला, ज्याची ज्याची पावलं भगवंताच्या भक्ती मार्गाकडे वळली, लक्षात ठेवा त्याच्या जीवनाचा तो सर्वात मंगल क्षण असतो जेव्हा तो भक्ती मार्गावरती चालू लागतो. झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची ये वाटे लाग. माऊलींनी म्हटलं, जया पावसी अभ्यंग निजधाम माझे. माऊलींनी ज्ञानाची महती गायली, कर्माची महती गायली, योगाची महती गायली, पण सर्वात जास्त महती गायली ती भक्तीची गायली. त्यामुळे अंतःकरणामध्ये अशा प्रकारची भक्ती भावना असावी. आणि ती भक्ती भावना विभिन्न प्रकारच्या देवी देवता या सगळ्यांच्या बद्दल असावी ते बरोबरच आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती सद्गुरूंच्या बद्दल असावी. माऊलींनी काय म्हटलं, म्हणून जाणते ना गुरु भजिजे. सामान्य लोकांना जे करायचं ना ते सगळं करू द्या, पण तुम्ही ज्ञानी असाल तर सद्गुरूंचं भजन करा, सद्गुरूंची सेवा करा. त्यांनी उपमा दिली, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. सद्गुरूंची सेवा केली की आपोआप सगळ्या देवता प्रसन्न होतात. एखाद्या झाडाच्या मुळाला पाणी दिलं की ते पाणी ज्याप्रमाणे त्या झाडाच्या सगळ्या अणुरेणूंच्या पर्यंत पोहोचतं, त्याप्रमाणे सद्गुरूंच्या पादुकांची केलेली पूजा सगळ्या देवांच्या पर्यंत आपोआप पोहोचते. हा माऊलींनी दिलेला मोठा मंत्र आहे. म्हणून जाणतेन गुरु भजिजे तेने कृतकारी होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. त्यामुळे मानवी जीवन प्राप्त करून जे जे करायला हवं ते सगळं आपण करीत आहात. आणि करीत आहात ते या पुरुषोत्तम मासामध्ये, अधिक मासामध्ये करीत आहात. अधिकस्य अधिकम फलम. केलेलं पुण्य केव्हाही चांगलंच असतं, पण ते अधिक मासामध्ये केलं की अनेक पटींनी आपल्याला फळ देतं. आपल्या धर्मशास्त्रामध्ये काल आणि वेळ, काळ आणि स्थळ या दोघांचं महत्व आहे.